निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन. युवा स्तंभ न्यूज नेटवर्क. आज मानवाधिकार 10 डिसेंबर मानवाधिकार दिवस आहे आणि मानवाधिकार दिवसानिमित्त आम्ही रस्त्यावरती राहणारे जे पारधी समाजातले जे बेघर लोक आहेत, मुंबईभरामध्ये रस्त्यावरती राहणारे 1 लाखाच्या आसपास लोक आहेत आणि पैकी त्यामध्ये अधिक बहुतांश पारधी वाघरी समाजाचे भटके विमुक्त समाजातील लोक आहेत. या भटके विमुक्त समाजाच्या मुंबई पोलिसांद्वारे जे भिक्षेकरी कायद्याअंतर्गत जी अटक झाली, यांना अटक करण्यात आली. कामाला चला म्हणून सांगण्यात आलं आणि भिक्षेकरी कायद्यामध्ये अटक केली. दुसरं, चिकूवाडी वस्तीमध्ये 55 लोकांचे जे कुटुंब आहे, जे मुंबई महापालिकेला मदत करत असते, कंत्राटी काम करून नाला सफाई, रस्ता सफाई, गणपती तलाव बनवण्याचं काम. तर या कामगारांसाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये थंडीच्या दिवसांमध्ये इव्हिक्शन केलेलं आहे आणि राज्य शासनाने 21 नोव्हेंबर 2025 रोजी एक शासन निर्णय काढलाय की ज्यामध्ये रस्त्यावरती राहणाऱ्या बेघरांचं थंडीपासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करण्याचे महापालिकेला आदेश दिले. मुंबई महापालिकेने उलट कारवाई करत या रस्त्यावरती राहणाऱ्या बेघरांची थंडीची व्यवस्था न करता उलट थंडीमध्ये यांचं जे असलेलं शेल्टर काढून निवारा काढून घेतलेला. या मागणीसाठी, या 2 मागण्यांसाठी आम्ही त्वरित निष्कासन कारवाई थांबवण्याची मागणी करतोय. मुंबई पोलिसांद्वारे होणारे जे अत्याचार आहे तो थांबवण्याची मागणी करतो. आणि तिसरं, आम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये हक्काचं घर मिळालं पाहिजे. त्यासाठी आम्हाला EWS अंतर्गत आमच्या हक्काचे हिस्साचे पैसे आम्हाला भरण्यासाठी तयारी. या आमच्या 3 मागण्या आहेत. मुंबईभराचा हा प्रश्न चिकूवाडीतील पारधी लोकांचा प्रश्न नाहीये, तर मुंबईभरामध्ये जे लाख लोक आहेत, या लाख लोकांचा पण प्रश्न आहे. या लोकांना जर आपण एकत्र आणून आपण पुन्हा एकदा लढाईच्या तयारीमध्ये आपण राहणार. जसं आम्हाला कायदेशीर सल्ला देणारे आमचे मित्रपरिवार जे आहेत, आपल्याला मानवाधिकार कार्यकर्ते, तर ते पण आपल्याला त्यांचा सल्ला घेऊन आपण न्यायालयात लढाई पण लढू शकतो. अरे हे सर बघा ना, ह्या लोकांच्या आता हे 1 वर्ष 2 वर्षांमध्ये या लोकांच्या हे महत्वाचे आहेत ना सर. म्हणजे हे काय भारतीय बांगलादेशी आहेत का, पाकिस्तानी आहेत का? हे बघा ना सर, आधार कार्ड आहे, वोटर कार्ड आहे, ई श्रम कार्ड आहे. ई श्रम कार्ड कोणाला मिळतं? हे आहे ना सर, हे रेशन कार्ड आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण निधीतून योजनेतून त्यांना 25 किलो धान्य मिळते. आम्ही म्हणतोय की अन्न अधिकारांतर्गत आम्हाला धान्य मिळालं पाहिजे, जे आमच्या 35 किलो हक्काचं धान्य आहे. ते 5 लाखाचा विमा आता आपण त्यांना आयुष्यमान योजनेअंतर्गत त्यांना करून दिले. म्हणजे शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे ना अशा लोकांकरिता. हेच आम्ही सरकारला सांगून देतो. पण ही जी थंडीच्या दिवसात होणारी कारवाई, त्याच्यामध्ये कॅन्सर पेशंट आहे, 2 बाळंतिणी आहेत, त्यांची छोटी 1 महिन्याचं 1.5 महिन्याचे जे मूल आहे, थंडीमध्ये त्यांनी कसं सहाय्य करायचं, या सगळ्या आम्ही मागण्या निदर्शनास आणून दाखवण्यासाठी आम्ही इथे आलो. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन. युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.